तर सर्वात आधी सगळ्यांना माझा नमस्कार आणि चला सकाळी सकाळी देवपूजापासून आपण सुरुवात करूया। तर देवपूजापासून सुरुवात कशामुळं करायची, आपला दिवस पण चांगला जातो आणि मनाला सुद्धा प्रसन्न वाटते। त्याच्यासाठी म्हणलं चला आज देवापासूनच सुरुवात करावी व्हिडिओला आणि नंतर तुमच्याशी बोलावा। तर चला सकाळी सकाळी देवाबत्ती करून घेतलं, हार वगैरे घातले मस्त देवाला आणि बाकीचे कामं आता सुरू होणार आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे एकादशी आणि माझा उपवाससुद्धा आहे। तर आज फराळामध्ये काय काय बनवते ते तर तुम्हाला दाखवणारच आहे। पण आज कमला एकादशी आहे, त्याच्यामुळं कमला एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि देवपूजा वगैरे मी करून घेतली सकाळी सकाळी, लवकर एकदा देवपूजा केली का मग बाकीच्या कामाला आपण रिकामं होतो। तर ही एकादशी आहे ना, म्हणजे सगळ्यालाच माहिती आहे अधिक मासमधली आहे। तर अधिक मासमधल्या 2 एकादशी येतात, तर खूप अशा शुभ एकादशी मानल्या जातात। जे एकादशी धरत नसेल ना त्यांनीसुद्धा ही एकादशी धरायला पाहिजे, म्हणजे बाकीच्या सगळ्या एकादशी 3 वर्षाच्या एकादशी घडल्या जातात। तर ह्या महिन्यामध्ये असा मान आहे। तर ही एकादशी जे नसेल धरत त्यांनीसुद्धा धरायची, तर अशी चांगली एकादशी आहे। माझी तर नेहमीचीच असते 15 दिवसाची, कारण पंधरवाड्यामधून मी जी एकादशी येते ना 15 दिवसातून ती पकडली जाते, म्हणजे अशा महिन्यातून 2 एकादशी असतात। तर मी बाकीचे कुठलेही उपवास पकडत नाही गं, मला जमत पण नाही जास्त उपवास, म्हणून मी आपला एकच उपवास पकडते, ते म्हणजे एकादशी। तर मस्त आज एकादशी आहे आणि फराळ पण करायचं बाकी आहे। देवपूजा तर करून घेतली, अशी सुरुवात चालू झाली माझी आता सकाळी सकाळी। चहा घेतला आहे मी आता आणि म्हणलं चला कपडे धुवायचे बाकी येतं, बघते आज मशीनला कपडे लावते, कारण टॉवेल वगैरे असले ना जडजड तर मग मी लावून देते मशीनला। वस्तू असून पण मग त्याचा वापर नाही करायचा, मग ते काय कामाचं। मग जेव्हा कमी कपडे असतील तेव्हाच हाताने कपडे धुवायचे, जेव्हा जास्त कपडे असतील तेव्हा मी मशीनला लावून देते। तर असं रुटीन माझं आता चालू झालेलं आहे घरातलं। चला मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला बघितला का नाही सगळ्यांनी, कारण काल आमच्या सासऱ्यांना 10 तारखेला 1 महिना पूर्ण झाला होता। त्यांचं जेवण वगैरे म्हणजे महिना जीव घालावा लागतो आमच्याकडे, म्हणजे दुसरीकडे पण घालत असतील, पण आता बऱ्याच वर्षापासून असं निघालं आहे की महिना जीव घालायचा, एक माणूस ठेवायचा जेवायला, म्हणजे तोच माणूस ठेवायचा पूर्ण वर्षभर, आणि वर्षाने वर्ष श्राद्ध झालं का मग त्याच माणसाला कपडे घ्यायचे, बुटं घ्यायचे, चप्पल घ्यायची, असं त्यांना घ्यायला लागतं वर्ष श्राद्धाच्या दिवशी, कारण ते 12 महिने आपल्या घरी येऊन जेवण करतात, त्याच्यामुळं मग त्यांची सेवा पण आपण करायची। तर जर नसेल बघितला कालचा व्हिडिओ तर जाऊन नक्कीच बघा चॅनलवर, आणि कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा। तर चला मग राहा व्हिडिओमध्ये, आणि चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं ज्यांनी ते करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा, लाईकसुद्धा करत जायचं। चला आता सुरुवात झालेली आहे व्हिडिओला, परत भेटूया। तर चला आज म्हणलं मशीनमध्येच कपडे धुवून घेऊया, कारण हाताने पण धुवायला कपडे भरपूर आहेत, टॉवेल वगैरे। असं माझं कधीतरी असतं की मी आज हातानेच कपडे धुणार नाही आहे, मशीनला लावणार आहे, आणि कधी असं असतं की मी आज हातानेच कपडे धुणार आहे, कारण माझं असं असतं थोडेसे जर कपडे असेल तर मी हाताने धुवून घेते, आणि जास्त जड चादर त्याच्यानंतर टावेल वगैरे असेल तर मग पूर्ण कपडे मी मशीनमध्ये लावते। त्याच्यासाठी म्हणलं चला आज भरपूर कपडे आहेत तर मशीनलाच लावूया, तेवढंच एक काम पण कमी होईल। काल एवढं काम असूनसुद्धा मी थोडेसे कपडे होते त्याच्यामुळं मग हातानेच धुवून टाकले। तर असं रुटीन असतं माझं, रोज काय मी कपडे हाताने किंवा मशीनला असं नाही, माझं कधी असं कधी तसं असतं। तर हे हे लिक्विड वापरते मी एरेलचं, आणि छान एरेलचंच हे, तर छान असे कपडे निघतात। तर मशीन लावताना पूर्ण कपडे टाकून घ्यायचे, त्याच्यानंतर एरेल किंवा कुठलंही आपल्याकडे लिक्विड असेल ते टाकून घ्यायचं, आणि मग नंतर झाकण लावून घ्यायचं। इकडे आमचा पाण्याचा नळसुद्धा आहे, त्याला मशीनचं कॉक त्याला जॉईंट केलेलं आहे। तर आता सगळं आहे, पण त्याच्यानंतर बोर्डच लावायला, तिथं पिन लावायला जागा नाही आहे, म्हणून मग माझा हा घरातला बोर्ड आहे तो मी इकडं किचनच्या ह्याला लावून घेते, आणि मस्त इथं मशीनची पिन लावून चालू केलेला आहे। तर कधी कधी असा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळं मग अशी काहीतरी आयडिया करायला लागते। तर आता मशीन मी इथं चालू केलेली, आणि कितीवर लावायची तर हे बघा नॉर्मलवर लावते, म्हणजे ज्याला कुणाला माहीत नसेल ते पहा तुम्ही। आणि जर आपल्याला कपड्यावर पाणी घ्यायचं, कपडे कमी असेल तर कमी पाणी घ्यायचं, कपडे जास्त असेल तर जास्त, तर आता मी इथं 5वर
पाण्याचं ठेवणार आहे. 5वर ठेवा किंवा 6वर ठेवा. हे पहा इथं 5वर ठेवलेलं आहे आणि 1 तासभर जवळजवळ मशीन चालणार आहे. तर मस्त म्हणलं मग चला आता मशीन लावून घेते तोपर्यंत आणि ऑन करून घेतलेली. तर आता अशा पद्धतीने मशीन मी लावते. जाड कपडे म्हणजे गोधडे वगैरे असेल तर त्याचं वेगळं कलेक्शन आहे लावण्याचं. तर हे बघा आता मशीन लगेच फिरायला लागली आणि आता पाण्याचा नळ सुरू होईल. तर आता हे लिक्विड जे मी टाकलं आहे ना ते पूर्ण पाण्यामध्ये वितळून सगळ्या कपड्याला लागलं जातं आणि पूर्ण स्वच्छ कपडे निघतात. फक्त व्हाईट कलरचे जर कपडे असतील ना तर त्यालाच थोडासा त्रास होतो. त्रास म्हणजे आपल्याला त्रास होतो, ते घासत बसायला लागते. तर मग त्याच्यासाठी मग मी काय करते, व्हाईट कलरचं शर्ट वगैरे असेल तर मी माझ्या हातानेच धुवून टाकते. आणि जे असे रोजचे टी-शर्ट, कलरचे कपडे, टॉवेल, त्याच्यानंतर पॅटिकोट, मॅक्शा हे असे कपडे खूप छान निघतात याच्यामध्ये. आणि जीनच्या पॅन्टी म्हणजे जर मुलंच असतील घरी, त्यांचं करायला कोण नसेल तर अशा पद्धतीने ते एक मशीन घेऊन कपडे धुवू शकतात स्वतःचे. किंवा 8-10 दिवसाचे साठवून ठेवले तरी एक मशीन लावली तरी पूर्ण जवळजवळ 7 ते 8 जोडी कपडे याच्यामध्ये धुवून निघतात. कुठलंही रोज कपडे धुण्याचं टेन्शन राहत नाही. तर खूप चांगले हे. पण असं वाटतं माणसाला की काय गरज नाही आणि कशाला पाहिजे, पण पाहिजे अशा वस्तू पण कधी खूप कामं येतात. कारण मी गावावरून जेव्हा आले ना तेव्हा ह्या मशनीने माझं खूप काम केलं. सगळे मोठे कपडे धुवून घेतले, त्याच्यानंतर पोरांचे कपडे धुतले, माझ्या साड्या धुतल्या, म्हणजे असे भरपूर याच्यामध्ये कपड्यांचं काम झालं होतं. तर इकडचं आमचं वातावरण दाखवते खिडकीतलं, खूप छान आहे. कारण खाली झाडं आहेत ना तर चांगलं वाटतं, हवा पण येते आणि मी खिडकीतच बसलेले असते. तर आता माझं मशीन लावून झालं आहे, पण विशाल आंघोळ करून आला होता आणि माझा कॅमेरा चालू होता. तर मग तो अचानक बघितलं त्याने, पण काय नाही, तो येतो थोडा थोडा कॅमेरामध्ये, पण वैभवला लई लाज वाटते. तर माझं बोलणं पण चालू आहे, पण मी आता आवाज म्यूट करणार आहे कारण बाहेरचा आवाज भरपूर येतो आहे. त्याच्यानंतर मग आता मशीन लावून झाली आणि बाकीच्या कामाला आता मी फराळीला सुरुवात करणार आहे. तर चला मग फराळ आज एकादस म्हणलं की आमच्या घरात एकादस माझी असते आणि सगळ्यांनाच उपवास असतो. कारण त्यांना फराळीचंच खायचं असतं सगळ्यांना, घरातल्यांना, म्हणजे अगदी मिस्टरांनासुद्धा. कारण मग स्वयंपाक दुसरा करायचा नाही, डायरेक्ट सगळ्यांनाच खिचडी. तू काय म्हणजे मी जे बनवलं तेच त्यांना खायचं असतं. मग म्हणलं चला आज थोडंसं जास्त बनवूया, दुसरा स्वयंपाक करत बसण्यापेक्षा आज सगळ्यांसाठीच फराळ करूया. कारण सकाळी त्यांनी पोहे वगैरे खाल्लेले होते नाश्त्याला. तर मग म्हणलं चला आता जेवणासाठी दुसरे पदार्थ बनवण्यापेक्षा आपलं ह्यातच जास्त थोडंसं बनवूया, सगळेच खातील. तर चला मग आता मस्त इथं मी मिरच्या आणलेल्या होत्या. मिरच्या कधीही आणल्या तर त्या चांगल्या धुवून घ्यायच्या, कारण बाजारामध्ये एवढी धूळ हे पडलेलं असतं ना. तर मी नेहमी माझं असतं की ज्यावेळेस किती 2 मिरची घेतली तरी मी धुवून घेते आणि 4 घेतल्या तरी पण धुवून घेते. तर आता इथं मी शेंगदाणे चांगले बारीक गॅसवर भाजून ठेवले. तर आता मला करायचं आहे बटाट्याची आमटी. साबुदाण्यामध्ये पण बटाटा घालायचा आहे म्हणून मी 3 बटाटे घेतले. तर चला मग आता मस्त बगरीचा भात करूया. बटाट्याची आमटी करायची आणि साबुदाणासुद्धा करायचा आहे. तर एवढं जर केलं तर स्वयंपाकाची गरज काय. त्याच्यासाठी म्हणलं चला मग आज मस्त बगरीचा भात पण करूया आणि मस्त शेंगदाण्याची आमटी. तर तेच तांदूळ वरव्याचे पण म्हणतात आणि बगरीचे म्हणतात. तर पण आमच्याकडे जास्त याला बगरच म्हणतात. तर असं मी इथं ताटात काढून घेतले. तर ते निवडून घेते. त्यात बारीक असे पांढरे खडे असते, ते आपल्याला दिसत नाहीत पण कधी कधी दाताखाली लागतात. तर साबुदाणा पण छान भिजला होता, बघितला ना तुम्ही. कारण मी तो साबुदाणा सकाळी उठल्याच्या नंतर भिजायला टाकला आहे, तरीसुद्धा 12पर्यंत तो चांगला भिजलेला आहे. तर आता इथं मग स्वयंपाक आत्ती फराळाची आता सुरुवात झालेली आहे. इकडं मी आता टाकली बगर शिजायला, दूध तापायला ठेवले आणि कपडे तर आज मशीनला लावले, त्याच्यामुळे मोठं काम कमी झालेले. पण अजून चालू आहे मशीन, झाल्याच्यानंतर परत दाखवते तुम्हाला. मग आता इथं मी वरव्याचा तांदूळ ठेवला आहे शिजायला. पाणी टाकले, पाणी प्रमाणामध्येच टाकायचं. जास्त पाणी टाकलं ना तो आधीच त्याचं एकदम पटकन शिजतो, म्हणून त्याला पाणी कमी लागतं. तर जास्त पाणी टाकलं तर पूर्ण मग तो असा जास्त शिजला जातो. मग लागलं तर थोडंफार वरून पण टाकते मी आणि मीठ टाकून मस्त चमचा फिरून घेतला आहे. आणि इकडं मी दूध पण चांगलं आता तापले, पातेलं उतरून ठेवणार आहे खाली. आणि त्याच्यानंतर थोडंसं शिळं दूध होतं ते पण साईडला ठेवलं आहे. आमच्या इकडं असा सारखा आवाज येतो, हे कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळं व्हॉईसवर बोलायचासुद्धा प्रॉब्लेम आहे इथं. आणि मला तर इकडंच येऊन निवांत बोलायला लागतं खिडकीला बाहेरच्या साईडला, कारण आतमध्ये टी व्हीचाच आवाज असतो, माणसं बसलेले असते. तर शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. आता मिरची वाटून घेते खिचडीसाठी. मस्त आता फराळीचं सगळं करून घेते आणि मग भांडे वगैरे घासून फराळ करायचा.
तर असं सकाळचं माझं रुटीन चालू आहे आज एकादशीचं. आणि मला आज सुटका आहे बरं का स्वयंपाकापासून, म्हणजे कमीत कमी चपाती भाकरी भाजीपासून. मग मी फक्त आज फराळीचेच पदार्थ बनवणार आहे. तर चला, जास्त काय नाही बनवत. आता हे तेल मी काढून ठेवलेलं आहे चांगलं, म्हणजे मी न वापरणारं तेल आहे. असं वापरायचे तेलाचं वेगळं आहे माझ्याकडे. आणि हे किटलीमध्ये मी एकदम भरून ठेवत असते, म्हणजे आपलं एकादश असली तर तेच ते खरकटं तेल असं आपण थोडंफार होतंच इकडं तिकडं. त्याच्यामुळं मग किटलीतलं तेल वापरलं ना उपासाला ते साईडला ठेवून देते. तेल टाकून घेतलं आहे. आता मला बटाट्याची आमटी काढायला टाकायची. तर बारीक असं बटाटं मी कट करून घेतलं होतं आणि मस्त पातेल्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आता हा बारीक कट केलेला बटाटा टाकून घेते आणि मस्त आमटी शेंगदाण्याचं वगैरे बारीक करून घेतलं होतं. शेंगदाणे मिरची तर छान लागतं ते पण, कारण असं सुकं खाऊ वाटत नाही म्हणून थोडासा रस्सा करायचा. आणि त्याच्यासोबत हे बघा, आता मी मीठ टाकले. मिठाने काय होतं, कुठलीही गोष्ट आपली पटकन शिजली जाते, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकते. तर बटाटा चांगला तेलामध्ये फ्राय करून घेते आणि शेंगदाणे मिरची मी मस्त भाजून बारीक केलेले ते आता याची बटाट्याची आमटी बनवते. तर तुम्हाला जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकता. खिचडीसोबत खा किंवा वरव्याच्या तांदळाबरोबर खा, खूप छान लागते. ही तर माझी फेमस आहे, कारण मला पण आवडते आणि आमच्या घरातल्या सगळ्यांनाच ही आमटी आवडते बटाट्याची शेंगदाणा मिरचीची, खूप भारी लागते. पण कधी ज्या दिवशी एकादश असेल त्याच दिवशी मी बनवते, इतर वारी मी नाही बनवत, कारण कोण खात नाही मग. कारण साबुदाण्याबरोबर आणि वरव्याच्या तांदळाबरोबरच ती बटाट्याचा रस्सा चांगला लागतो. एकत्र मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. बारीक गॅसवर चांगलं शिजू द्यायचं, त्याचा घट्टपणा येऊ द्यायचा. तोपर्यंत माझ्या इकडे कपडे मशीन बंद झालेली आहे. आता मी काढून घेते आणि सगळे कपडे मस्त सुकायला टाकते. आणि कपडे एकदम असे पिळून निघतात, अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहत नाही. आणि आज काय आमच्या गॅसचा पसारा झाला आहे, कपडे सुकायला टाकायला गेले. जी मी आमटी काढायला टाकली होती ती पूर्ण त्याचा नदीच वाहून गेली. गॅसवरून ती तोपर्यंत पार बेशिंगपर्यंत खाली आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि एवढं कधीच माझ्याकडनं होत नसतं, पण आज पहिल्यांदा झालं आहे असं. कारण आमटीमध्ये मीठ कमी होतं आणि नेहमी कुठल्याही भाजीमध्ये किंवा कशामध्ये मीठ जर कमी असेल ना तर ते आपलं उतू जातं. तर चला, आता काय हरकत नाही, साफ तर मलाच करायचं आहे. पण बघू, आता मी ते आमटी वगैरे शिजवून घेते आणि नंतर साफ करून घेणार आहे. आत्ताच लक्ष देणार नाही, आधी माझ्या पोटाकडे बघते आणि मग इकडं बघते. आता घरातले काय कामं होतच राहतात आणि दिवसभर करत राहिलं तरी पण कमीच पडतात. तर आता बघितलं किती खराब झाले किचन, बघूनच मला पण टेन्शन आले पूर्ण. आता मला निरम्याचं पाणी टाकूनच साफ करून घ्यायला लागेल. तर चला मग, कसं वाटलं आपल्याच्या एकादशीचा व्हिडिओ? तुम्हीसुद्धा या फराळ करायला. आहे बघा, आता मिस्टर आणि आम्ही फराळ करायला बसलो. सासूबाईंना पण बोलवलं, पण त्या काय आल्या नाहीत इथं. मस्त आता इथं खिचडी केली आणि फराळ करायला. चला, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.